आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे अगारोची प्री-सीझन कास्ट आयर्न कढई विथ ग्लास लीड। ही कढई आपण गॅसवरती तर वापरू शकतो, त्यासोबत इंडक्शनवरती सुद्धा ही कढई वापरता येते। ही अगारो रॉयल कास्ट आयर्न कढई ह्यासोबत आपल्याला हे छान सुंदर असं काचेचं झाकणसुद्धा मिळत असतं, ज्यामुळे पदार्थ किती शिजलाय हे सुद्धा आपल्याला पाहायला सोपं जातं। त्यासोबतच ह्या कढईसोबत मिळत असतं वॉरंटी कार्ड आणि सोबत मॅन्युअल, की ही कढई मिळाल्यानंतर आपण ती कशी वापरायची हे सुद्धा या मॅन्युअलमध्ये दिलं आहे। आणि यासोबतच आपल्याला हे ग्लोव्हजही मिळतात, ज्यामुळे हे कढईचे हँडल गरम झाले तर आपल्याला ती उचलायला सोपी जाते। खूप छान जड अशी ही कढई आहे, ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या सुक्या भाज्या यात बनवू शकतो, रसभाजीसुद्धा आपण बनवू शकतो, पण सुक्या भाज्यांसाठी खूप उत्तम अशी ही कढई आहे। तसंच ही जी कढई आहे हिची कॅपॅसिटी आहे 4.3 लिटरची, म्हणजे 4.3 लिटरची ही कढई आहे। तर मग चला, ह्या कढईमध्ये मी आज बनवणार आहे छान मस्त अशी बेसन बर्फी। तर ही बर्फी बनवण्यासाठी मी कढईमध्ये घेतलं आहे पाव कप साजूक तूप। हे पहा, इथे तूप आता पूर्णपणे वितळलेलं आहे। आता तूप चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला बेसन टाकून घ्यायचं आहे। तर मी इथे घेतलं आहे 2.5 कप बेसन, वजनी प्रमाणात हे पाव किलो आहे। हे 2.5 कप बेसन घेतलं। बेसन आपल्याला तुपामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे। आता तूप गरम झालं होतं, त्यामध्ये बेसन टाकलं आणि हे बेसन चांगलं परतून घेते। ही कढई वापरताना तुम्ही स्टीलचा चमचा, लाकडी चमचा किंवा मग आपला जो सिरॅमिकचा स्पॅच्युला असतो तो सुद्धा वापरू शकता। तर जसे आपण नॉनस्टिकसाठी फक्त खास काही प्रकारचे चमचे वापरतो, तर तसं याला काही लिमिटेशन नाही आहे, तुम्ही इथे कुठलेही चमचे वापरू शकतात। आता मंद आचेवरती आपण हे पीठ भाजून घेऊ। पीठ भाजून होतं आहे तोपर्यंत इकडे साखरेचा पाकसुद्धा बनवायला घेते। तर इकडे एका भांड्यात साधारण पाऊण कप, म्हणजे अर्धा कप आणि वरती पाव कप एवढी साखर घेतली। त्यामध्ये जेवढी साखर होती तेवढंच पाणी टाकायचं, किंवा मग साखर बुडेल इतपत पाणी टाकायचं। आणि हे पाणी टाकल्यानंतर आपल्याला ह्याचा छान एक तारी असा पाक बनवून घ्यायचा आहे। हाय फ्लेमवरतीच मी हा पाक चांगला उकळून घेतला। आता साखर पूर्णपणे वितळलेली आहे आणि 2-3 मिनटं पाक उकळला की आपला एक तारी पाक इथे तयार होईल। हा पाक मी इथे चेक करून दाखवते। हे पहा, अशी एक तार तुटली पाहिजे, एवढाच आपल्याला पाक पाहिजे, त्याच्या पुढे जाऊ द्यायचा नाही। तर आता हा साखरेचा पाक तयार झाला आहे। तिकडे बघू आपलं बेसन आता किती भाजून झालं आहे ते। साधारण 20 ते 25 मिनटं झालेली आहे। लो टू मिडियम फ्लेमवरती मी हे बेसन भाजून घेते आणि तुम्ही बघू शकतायत आता बेसन छान भाजलं गेलेलं आहे। ह्याचा रंग बदलला आहे, याला चांगलं तूप सुटलं आहे आणि छान पातळ असं हे बेसन इथे भाजून झालेलं आहे। आता हे बेसन अजून आपण 1-2 मिनिट फक्त भाजून घेऊ, म्हणजे याच्यात कुठलीच कसर राहायला नको। थोडाफार काही कच्चा पण ह्यात राहिलं असेल तर ते सुद्धा आता निघून जायला पाहिजे। हे पहा, बेसन 2-3 मिनटं पुन्हा छान भाजून घेतलं। आता याच्यात आपण जो एक तारी पाक बनवून घेतलेला आहे तो टाकायचा। मी बेसनमध्ये पाक टाकला, हे थोडं एकजीव केलं आणि लगेचच गॅस बंद करायचा, म्हणजे आपला जो पाक आहे तो अजून जास्त शिजायला नको। तर हे पहा, गॅस बंद केलेला आहे आणि हे सगळं मी एकजीव करून घेते। आणि हे एकजीव करत असतानाच हे आपोआप असं कोरडं व्हायला लागतं। तुम्ही बघू शकतायत हे जे मिश्रण आहे छान घट्ट असं व्हायला लागलं आहे। आणि हे घट्ट झालं की लगेच आपण हे ताटात काढून घेणार आहोत। त्याआधी ताटाला आपल्याला चांगलं तूप लावून घ्यायचं आहे, म्हणजे कुठल्याही ट्रेमध्ये किंवा ताटात आपल्याला जिथे बर्फी सेट करायची आहे त्या ताटाला तेल किंवा तूप लावून घ्यायचं। आता ह्या ताटामध्ये मी हे जे बेसनाचं मिश्रण होतं हे टाकून घेतलं आणि चमच्याच्या साहाय्यानेच आपल्याला किती जाड किंवा पातळ बर्फी हवी आहे त्या आकारात हे थापून घेतलं। आता हे थापून घेतल्यानंतर यावरती सजावटीसाठी पिस्ता, काजू, बदाम आपल्याला हवे ते ड्रायफ्रूट आपण इथे टाकू शकतो, अगदीच काही नाही टाकलं तरी पण चालेल। तर आता हे मिश्रण मी थापून घेतलं आहे, एक 15 मिनटं असंच सेट होण्यासाठी ठेवू। 15 मिनटानंतर आपण ह्याची बर्फी कट करून घेऊ। आता हे पहा, 15 ते 20 मिनटं झालेले आहेत। हे बेसनचं जे मिश्रण होतं ते चांगलं सेट झालं आहे। आता याची बर्फी कापून घेऊ। तर एक 15 मिनटानंतर लगेच बर्फी कट करायची आणि त्यानंतर पुन्हा एक 5-10 मिनटं हे मिश्रण असंच ठेवायचं। तर हे पहा, इथे मी ही बर्फी पाडून घेतलेली आहे। तर अशा पद्धतीने ही बेसनाची बर्फी इथे तयार झालेली आहे। खूप छान ही चवीला लागते आणि फक्त ह्याच्यात बेसन व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे। आणि ही जी अगारो रॉयल कास्ट आयर्न कढई आहे ना, यामध्ये बेसन अगदी छान भाजलं जातं, कारण ती छान जाड आहे
आपल्याला कुठलाही पदार्थ जो भाजून करायचा असतो त्यासाठी अशी जाड कढईची गरज असते. तर मग तुम्हाला सुद्धा जर ही कढई परचेस करायची असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता बर्फी आपली तयार झाली. ही कढई आता स्वच्छ कशी करायची? तर ही कढई स्वच्छ करण्यासाठी आपली जी नेहमीची जी घासणी असते त्या घासणीने आणि नेहमीच्या साबणाने म्हणा किंवा लिक्विड सोपने आपण नॉर्मल इतर भांडी जशी घासून घेतो तशीच ही कढई घासून घ्यायची. फक्त हिला जर खूप जास्त प्रमाणात काही चिकटलेलं असेल कुठला पदार्थ तर अगदी एक 5-10 मिनटं तुम्ही भिजत ठेवू शकतात. पण त्यापेक्षा जास्त वेळ हिला भिजत ठेवायची नाही किंवा पाण्याचा जो संपर्क आहे तो खूप जास्त वेळ ह्या कढईशी ठेवायचा नाही, कारण ही लोखंडी असल्यामुळे गंज चढण्याची शक्यता असते. आता हे पहा, साबणाने घासून धुवून त्यानंतर मी ही कढई लगेचच पुसून घेतलेली आहे. जर तुम्हाला ही पुसायची नसेल तर तुम्ही उन्हात तिला वाळवू शकतात किंवा अगदी मंद गॅसवरती गरम करून घेऊ शकतात, म्हणजे पाण्याचे थेंब त्यात राहायला नको, मॉइश्चर राहायला नको ह्यासाठी. आता हे पहा, ही कढई पुसून घेतल्यानंतर लगेचच त्यावर 4-5 थेंब तेल शिंपडायचं आणि छान पुसून घ्यायचं. टिश्यू पेपरने तुम्ही हे पुसून घेऊ शकतात. यामुळे काय होतं की आपले जे कुठलेही लोखंडी भांडे असतात त्याची लाईफ वाढते. तर आता इथे आपली ही जी कढई आहे हिच्यात मी तुम्हाला छान बर्फी बनवून दाखवली आहे. ही कढई जर तुम्हाला ही परचेस करायची असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही तिकडून ती परचेस करू शकतात. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.